हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये सर्वांचे स्वागत करते। तर आज मी तुम्हाला फोरटक्स ब्लाऊजची सविस्तर डायरेक्ट कपड्यावरती कटिंग दाखवणार आहे। याची मेजरमेंट पण कशा पद्धतीने घेतले जाते हे पण मी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा आणि बाजूची घंटी दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। जास्तीत जास्त मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा। चला मी याची सविस्तर मेजरमेंट घेऊन दाखवते। इथे बघा आपला ब्लाउज फोल्ड केलेला आहे। याची कंबर बघा किती आहे। इथे बघा 18 आणि अर्धा इंच येत आहे। तर 18 दुने 36 आणि अर्धा वरचे अर्धा इंच 1 इंच झाले आहे। ते तर 37 इंच आपली कंबर आहे। इथे चेस्ट बघा आता इथे बघा चेस्टचं माप येत आहे 21 इंच। 21 दुने 42, तर आपली चेस्ट येत आहे 42 इंच। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सर्व ब्लाउज ह्या मेथडनं शिवता येतील। कोणतीही चेस्ट साईज असू द्या, ह्याच पद्धतीने तुम्ही ब्लाउज शिवायचे आहेत। इथे बघा टक्स किती इंचाचा घेतलेला आहे आणि उभा पण बघा इथे 3.5 इंचाचा मी टक्स घेतलेला आहे, कारण याची चेस्ट साईज आहे ते 42। इथे बघा आता मागे लांबी आपली किती आहे। जे एक्स्ट्रा शिलाईमध्ये गेलेला आहे अर्धा इंच शोल्डरमध्ये, ते पण मी पकडलेलं आहे इथे। इथे बघा मागे लांबी आहे आपली 15.25 इंच। इथे बघा पावणे 15 इंच येत आहे। अर्धा इंच आपली पाठीला पट्टी लावण्यामध्ये गेलेला आहे। अशाच पद्धतीने मी उंची मोजत असते ब्लाऊजची। आता इथे बघा मी ब्लाऊज खाली ठेवून गळा मोजत आहे। गळा बघा किती आहे याचा। बघा इथे 12 इंच भरत आहे। मी इथे 12 इंच गळा घेतलेला आहे। कोणतीही चेस्ट साईज असू द्या, ह्याच पद्धतीने आपण त्याचा चौथा भाग करून घडी टाकायची आहे। इथे सर्व टक्स मी अर्धा इंचाचे घेतलेले आहेत। खालचा मेन टक्स फक्त मी इथे म्हणजे 2.5 इंचाचा फुल घेतलेला आहे। इथे बघा बगलचा पण सेप मी अर्धा इंचाचा घेतलेला आहे। इथे बघा शोल्डर किती आहे। आपला गळा फिट आहे 3.25 इंचाचा आणि शोल्डर आहे 5.25-6 इंच। हा मेन फॅब्रिक आणि आपले अस्तर आहे, ते मी तुम्हाला कटिंग करून व्यवस्थित असं दाखवणार आहे। डायरेक्ट मी कपड्यावरतीच कटिंग करून दाखवत असते। हा पण ब्लाऊज मी शिवलेला आहे, आपल्या कस्टमरचा ब्लाऊज आहे। इथे पण बघा हा दुसरा पण ब्लाऊज सेम त्याच मापाचा आहे। गळ्याला इथे पट्टी लावलेली आहे बघा। ही बघा डिझाइन कशा पद्धतीत मी कटिंग करून इथे लावलेली आहे। इथे जॉइंट दिलेले आहे आणि व्यवस्थित असे खालच्या साईडला घेतलेले आहे। हा पण ब्लाऊज एकाच कस्टमरचा आहे।
त्याच कस्टमरचा मी ब्लाऊज तुम्हाला आता मी कटिंग करून दाखवणार आहे। आतमध्ये पण बघू शकता बघा। इथे बघा बाही फिट आपला आहे 9.5 इंच म्हणजे बाहीची घडी आपली। इथे बघा खालचा मेन टक्स जास्त घेतलेला आहे तेवढा। सर्व टक्स आपण इथे 1-1 इंचाचे घेतलेले आहे म्हणजे अर्धा इंच दोन्ही साइडून अर्धा इंच 1 इंचचं पूर्ण टक्स घेतलेला आहे। व्हिडिओला लाईक नक्की करा। हा ब्लाऊज मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे आणि पुढल्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग पण याची दाखवणार आहे। इथे बघा सर्वात आधी तर आपल्याला सर्व ब्लाउजांसाठी क्रॉस घेणं खूप गरजेचं असतं। कोणत्या घडीला किती घ्यायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगत आहे। इथे बघा साधा ब्लाऊज ब्रेसर पट्टी म्हणजे क्रॉस पट्टी असते ते मी सविस्तर तुम्हाला दाखवणार आहे। इथे बघा चेस्ट साइज आहे 36, 37 आणि 38। त्याच्या पुढे पण मी तुम्हाला सांगणार आहे। हे माप बघा इथे आपली आता 12ची घडी येत आहे तर याला 13.5 14.5 क्रॉस घ्यायचा आहे आणि बटन पट्टीपासून आपण घेत असतो ते माप आपण एपेक्स टू एपेक्सचं माप घेत असतो ते आपण इथे किती घ्यायचं आहे बघा। 42 चेस्ट साइज आहे तर इथे आपण 4.5 इंचाचं घेणार आहे म्हणजे टक्सचं अंतर। ते सविस्तर पद्धतीने मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती दाखवणार आहे। चेस्ट साइज 42 आहे तर त्याच्यासाठी मी कपडा किती घेतलेला आहे ते पण मी तुम्हाला सविस्तर पुढे दाखवते चला। इथे बघा मी कपडा याच्यासाठी 1 मीटर घेतलेला आहे ते पण मी तुम्हाला मोजून दाखवत आहे बघा। आता जे आपली काठाची बाजू असते तिथून आपण टेप धरायचा असतो। इथे बघा 100चा 1 मीटर असतो। इथे बघा मी याच्यासाठी 1 मीटर कपडा घेतलेला आहे। मी फक्त बाही फिटला जॉईंट लावत असते म्हणजे बाहीच्या घडीला मी जॉईंट लावत असते। इथे माप बघून घ्या आता। चेस्ट आहे 42, 42चा चौथा भाग केला 10.5, 10.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन तर 12। कंबर आहे 37, 37 भागिले 4 9.25 प्लस टक्ससाठी 1 इंच आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच तर 11.25 इथे झालं। शोल्डर आहे 5.6, गळा फिट आहे 5.3, मागे लांबी आहे 15.25, मागे गळा आहे बघा 12 इंच, बगल म्हणजे मुंडा आहे इथे 6 इंच, पुढे गळा आहे आपला 7 इंच, बाही लांबी आहे आपली 10.5, बाही फिट म्हणजे बाहीची घडी 9.25 इंच आणि बाही फिटिंग आहे 7 इंच। सविस्तर मी डायरेक्ट कपड्यावरती तुम्हाला कटिंग याची दाखवते। स्टेप बाय स्टेप बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ स्किप करू नका। एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व साईजचे 4 टक्स ब्लाऊजचे कटिंग करू शकणार आहे तुम्ही। आपण छोटी साईज तर कटिंग करू शकतो पण मोठ्या साईजला थोडे प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे मी सविस्तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे। व्हिडिओ नक्कीच मोठा झालेला आहे पण व्हिडिओ स्किप न करता बघा। इथे बघा माझा डावा हात आहे आणि इथे हा उजवा हात आहे। आपल्या डाव्या हाताला पाठीची बाजू टाकत असतो आपण आणि बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे आणि खुली बाजू पुढे सोडली। सर्व व्हिडिओमध्ये मी सविस्तर अशी दाखवत असते। व्हिडिओला लाईक नक्की करा। इथे बघा डाव्या साईडून पाठीची लांबीचा पॉईंट घेत आहे। पाठीची लांबी आहे आपली 15.25, त्याच पॉईंटवर बरोबर शोल्डर घ्यायची। शोल्डर आहे आपली 5.6 इंच, लाईन सरळ येण्यासाठी मी इथे शोल्डरचा पॉईंट घेत आहे। बगल आहे आपली म्हणजे मुंडा आहे आपला 6 इंच, आता इथे चेस्टचा चौथा भाग करायचा, 42चे 4 भाग करायचे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन करायचे आहे। इथे बघा 42चा चौथा भाग 10.5 आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच तर बरोबर 12 इंच घडी होते। 10.5 आणि प्लस
प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन। कोणतीही चेस्ट साईज असू द्या ह्याच पद्धतीने करायचं आहे। आता बघा कंबर आहे आपली 37, 37चे 4 भाग करून एक भाग घ्यायचा 9.25 प्लस टक्ससाठी 1 इंच आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच। चेस्ट साईज कोणतीही असो ह्याच पद्धतीने माप करून टाकायचे आहे। दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे। इथे बघा बगलला शेप मी 1.25 इंचाचा दिला आहे, तुम्ही 1.5 इंचाचा पण देऊ शकता। व्यवस्थित असा राऊंड द्यायचा। इथे बघा गळाफेट आहे आपला 2.25 इंचाचा। लाईन सरळ येण्यासाठी मी पॉइंट घेत आहे। तुम्ही 2.5 इंचाचा पण टाकू शकता। खालच्या साईडून मी 3 इंच घेतलेला आहे। थोडा ब्रॉड घ्यायचा आहे म्हणजे मोठा घ्यायचा आहे म्हणून मी इथे खालच्या साईडून 3 इंच घेतलेला आहे। व्यवस्थित अशी लाईन जोडून घेतली आणि अर्धा इंचाचा गळ्याला शेप दिलेला आहे। इथे टक्स बघा, पाठीला टक्स आडवा 4.5 आणि उभा पण मी इथे 4.5 इंचाचा घेतलेला आहे। दोन्ही साईडला अर्धा इंचाचा पॉइंट दिले। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे बघा आता नॉड लावण्यासाठी पण मी इथे 3 इंचाला एक पॉइंट घेत आहे, म्हणजे अर्धा इंच शोल्डरमध्ये जाणार आहे तर 3 इंचाला मी नॉड लावणार आहे। जी आपली बगलची पहिली शिलाई येते तिथपर्यंत मी मोजून घेत असते बगलचा राऊंड। फिटिंग करताना हे माप खूप गरजेचं असतं। 9.25 इंच आपली बगलची लाईन आलेली आहे पहिली। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। पाठीच्या भागाची बगल आपली 6 इंच आहे, तशीच आपली पुढच्या भागाला पण बगल 6 इंचाची येत असते। जर पाठीच्या भागाला 5.5 असेल तर पुढच्या भागाला पण 5.5 येत असते। इथे शोल्डरचा पॉइंट घेतला लाईन सरळ येण्यासाठी। बगल आहे आपली 6 इंच, सरळ लाईन ओढून घेतली। इथे बघा चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला। जेवढी चेस्ट साईज आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे। चेस्ट साईज आहे 42, 42चा चौथा भाग 10.5 आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच। इथे बघा बगलला आपल्याला अर्धा इंचाचा मी इथे शेप दिलेला आहे, कारण घडी मोठी आहे म्हणून मी इथे अर्धा इंचाचा अलीकडे घेतलेला आहे। इथे शेप द्यायचा आहे अर्धा इंचाचा आतल्या बाजूने। जी आपली बगलची पहिली लाईन आहे तिथून मी अर्धा इंच घेतलेला आहे। इथे गळाफेट आहे पुढचा पण आपला 2.25 इंचाचा आणि पुढे गळा आहे आपला 7 इंच। अर्धा इंचाचा राऊंड दिलेला आहे। आता इथे बघा पाठीची लांबी आपली आहे 15.25 इंच, तर पुढच्या लांबीसाठी आपल्याला प्लस 1.5 इंच करायचं आहे होरटक्स ब्लाऊजसाठी।
तर इथे होतं बघा 17.5 इंच. आता इथे लक्ष द्या बघा, 17.5 इंच. तर आपल्याला खाली ब्रेसर पट्टीमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची असते. आता इथे आपलं क्रॉस येणार आहे 13.5 14.5. तर आपली ब्रेसर पट्टी छोटी होत आहे. पाठीची लांबी तर छोटी असेल तर आपल्या इथं सर्व मेजरमेंट डायरेक्ट कपड्यावरती पुढे बसत असतं, म्हणून मी ब्रेसर पट्टी कपड्यावरती साईडच्या कपड्यावरती काढणार आहे. इथे बघा क्रॉस आहे आपलं 13.5 इंच. एकदम कट टू कट पॉईंट घ्यायचा आहे, पुढे कुठेच घ्यायचा नाही. एकदम हुकाच्या पट्टीला बरोबर पॉईंटला घ्यायचा आहे. इथे बघा शोल्डरच्या मध्ये टेप धरून बरोबर 14.5चा एक पॉईंट घेतला आणि इथे ब्रेसर पट्टीचा शेप आपल्याला द्यायचा आहे, म्हणजे योक पट्टीचा. इथे क्रॉस एवढं मोठा आलेला आहे, त्याच्यामुळे आपली ब्रेसर पट्टीला थोडासा कपडा कमी पडत आहे, म्हणून मी ब्रेसर पट्टी साईडला घेणार आहे. पाठीच्या भागाला जसं आपण कंबरचं माप टाकतो त्याच पद्धतीने पुढच्या साईडला पण कंबरचं माप टाकायचं असतं. इथे बघा 9.25 प्लस टक्ससाठी 1 इंच आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच. जसं आपण पाठीच्या भागाला टाकतो त्याच पद्धतीने पुढच्या साईडला पण टाकायचं आहे. सरळ लाईन ओढून घ्यायच्या. इथे बघा आता इथलं क्रॉसचं माप मी तुम्हाला सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगणार आहे. इथे बघा हे क्रॉसचं माप घ्यायला आपल्याला थोडा प्रॉब्लेम होतो, कारण की ब्लाऊजवर कसं मोजायचं हे समजत नाही. त्याच्यामुळे मी इथे लिहून ठेवलेलं आहे बघा, त्या पद्धतीने तुम्ही टाकून कटिंग करू शकता. इथे बघा 36, 37 आणि 38 चेस्ट साईजसाठी इथे दिलेला आहे बघा. 13.5 आणि 14.5 आपण 12च्या घडीला घेणार आहे आणि 11, 11.5च्या घडीला आपल्याला 12-13 इंचाचं घ्यायचं आहे. आणि इथं बटनपट्टीपासून टक्सची रुंदी आपल्याला घ्यायची आहे 42 चेस्ट साईज आहे, तर आपल्याला 4.5 इंचाचं घ्यायचं आहे, म्हणजे एपेक्स टू एपेक्स. 30ला 32 चेस्ट साईज असेल तर 3.5 इंच, 34 आणि 36ला 4 इंच, 38 40ला पण 4.5 इंच इथं दिलेलं आहे बघा सविस्तर. तुम्ही बघू शकता, व्हिडिओ स्टॉप करा आणि बघून घ्या. इथे ब्रेसर पट्टी बघा 9च्या 9.5च्या आणि 10 10.5च्या 11च्या घडीला पण सर्व दिलेलं आहे. व्यवस्थित असं बघून व्हिडिओ स्टॉप करा आणि नोट डाऊन करून घ्या. इथे बघा बटनपट्टीपासून मी पॉईंट घेतला 4.5 आणि उभा पण मी इथे टक्स घेणार आहे 3.5 इंचाचा. वरून मी इथे 11 इंचाचा एक पॉईंट घेणार आहे. आणि सरळ लाईन ओढून घ्यायची. इथे बघा 2.5 इंचाचा मी इथे टक्स घेणार आहे. दोन्ही बाजूला मी 1.25 इंचाचा एक पॉईंट घेणार आहे. सव्वा इंच आणि 1.25 इंच 2.5 इंचाचा मी इथे टक्स घेतलेला आहे बघा. सरळ पॉईंट जोडून घ्यायचे दोन्ही. आता जो हा खालचा मेन टक्स असतो त्याच्यापासून सर्व टक्स आपण मोजून घ्यायचे आहेत. बघा इथे 1.5 इंचाचा मी एक पॉईंट घेतला आणि सरळ लाईन ओढली. इथे बघा सर्व टक्स आपण 1-1 इंचाचे घेणार आहे. चेस्ट साईज मोठी असल्यामुळे आपल्याला 1-1 इंचाचे इथे टक्स घ्यायचे आहेत. चेस्ट साईज छोटी असेल तर आपण अर्धा इंचाचे टक्स घेतो. इथून पण बघा 1.5 इंचाचा एक पॉईंट घेतलेला आहे. तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता.
जर टक्स असे जवळ नको असेल तर आपण 2-2 इंचाचे पण पॉईंट घेऊ शकतो. थोडीशी तिरकी लाईन ओढायची आहे इथे बघा. आणि दोन्ही साईडला अर्धा इंचाचे टक्स घ्यायचे आहेत. इथे बघा आता बगलपासला टक्स आपण कशा पद्धतीने घेणार आहे तर खालून आपण 2.5 इंच 2.25 इंच क्रॉस धरणार आहे टेप. इथे बघू शकता तुम्ही व्यवस्थित असा मी 2.25 ला पॉईंट घेतलेला आहे बघा. आणि हा पण टक्स आपल्याला 1 इंचाचा घ्यायचा आहे बघा. दोन्ही साईडला अर्धा इंचाचे पॉईंट घेतले मी. इथे बघा 1 इंचाचा टक्स आपला झालेला आहे. तसंच आपण पुढे 1 इंच ते वाढवून घेणार आहे बगलच्या पुढे. खूप सोपी आहे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करायची पद्धत. ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता. खूप सुंदर असा ब्लाऊज बसणार आहे बघा. कोणतीही चेस्ट साईज असू द्या. तेच टक्सचं बघा इथे मी 2.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे. तोच मी फिटिंग शिलाई मार्जिनच्या पुढे 2.5 इंच वाढवलेला आहे. लाईनने ते जोडून घेतली. चला आता सविस्तर असं आपण कटिंग करून घेऊया. बघा इथे किती सविस्तर असं सर्व मार्किंग झालेली आहे आपली. कोणतीही चेस्ट साईजला अशाच पद्धतीने आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करत असतो. कटिंग करण्याची पद्धत खूप सोपी आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूची घंटी दाबायला विसरू नका. इथे बघा आता आपल्याला पाठीची लांबी आहे 15.25 तर आपली ब्रेसरपट्टी इथं छोटी झाली असते म्हणून मी साईडच्या कपड्यावरती काढून घेणार आहे ब्रेसरपट्टी. जर आपली पाठीची लांबी छोटी असते तर इथं आपली डायरेक्ट ब्रेसरपट्टी बसली असते. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. 4 टक्स ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची असते ती. कारण इथे बघा 4 इंचाचीच बसत आहे आणि इथे 2.25 इंचाचे साईडला बसत आहे ब्रेसरपट्टी. आपल्याला अर्धा इंचाने फक्त कमी पडत आहे. आता बघा वरचा जो आपण टक्ससाठी 2.5 इंचाचा वाढवलेला असतो ते ब्रेसरपट्टीत कपडा वाढवून घ्यायचा नाही. इथे बघा मी तुम्हाला दाखवते कटिंग करून. टक्ससाठी आपण फक्त वाढवलेलं असतं आणि हे एक्स्ट्रा जे असतं ते कटिंग करून टाकायचं बघा. आपण साईडच्या कपड्यावरती काढणार आहे त्याच्यामुळे मी इथे कटिंग करून दाखवत नाही. व्यवस्थित असा गळा कटिंग करून घ्यायचा बघा. आपली कटिंग व्यवस्थित असेल तर आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित अशी येते. इथे बघा मागचा गळा आहे 12 इंच. व्यवस्थित असं तो पण मी कटिंग करून घेतलेला आहे. इथे बघा आता ब्रेसरपट्टीची मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे. बटनपट्टीच्या साईडला मी 4.5 इंचाचे ब्रेसरपट्टीचा पॉईंट घेतलेला आहे बघा. आणि फिटिंगच्या बाजूला 3.5 इंचाचा पॉईंट घेतला. व्यवस्थित असा ब्रेसरपट्टीचा शेप द्यायचा. आणि चेस्ट साईज छोटी असेल तर आपण 4-3 इंचाची ब्रेसरपट्टी घेत असतो. इथे 4 इंच घ्यायचं आणि फिटिंगच्या बाजूला 3 इंच घ्यायचं आहे. ही छोटे घडीला कंपल्सरी त्याच पद्धतीने माप टाकायचं आहे. जेवढी इथे चेस्टची लाईन येते आपली तेवढी इथे घेणं गरजेचं आहे. व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं.
तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी बाहीची पण कटिंग दाखवणार आहे, कारण की चेस्ट साईज खूप मोठी आहे बघा. तुम्ही इझी ह्या पद्धतीने कटिंग करू शकणार आहे डायरेक्ट कपड्यावरती. इथे बघा बाही फिटला फक्त मी जॉईंट लावत असते. 1 मीटरमध्येच मी कटिंग करत असते ब्लाऊज. जर आपण साध्या कपड्यावरती ब्लाऊज शिवत असेल तरी पण ह्याच पद्धतीने करायचं आहे. फक्त आपण बाहीची घडी करताना दोन्ही साईडला जॉईंट लावायचे आहे थोडी थोडी. एका साईडला लावले तर ती पाठच्या साईडला दिसू शकते. पिसावर कटिंग करण्याची पण हीच पद्धत आहे. सेम ह्याच पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकणार आहे. जसं आपण अस्तरवर फक्त कटिंग करून मेन फॅब्रिकवर ठेवून शिवत असतो, फक्त त्याच्यामुळे आपण पीस कटिंग करायचं असेल आपल्याला तरी पण ह्याच पद्धतीने करायचं आहे. कुठेच वाढवण्याची गरज नाही. बाही कटिंग करताना फक्त आपल्याला हात शिलाईसाठी 1-1.5 इंचाचा आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. इथे बघा बाही लांबी आपली आहे 10.5 इंच आणि आपली बाहीची घडी मी इथे दाखवलेली आहे बघा. 9.25 इंच आपली बाहीची घडी आहे. ही मी जी कटिंग करून दाखवत आहे ती वाली. व्यवस्थित अशी बाहीची घडी करून घ्यायची आहे बघा. 10.5 बाही लांबी टाकली आणि लाईन ओढून घेतलेली आहे. बंद बाजू आपल्याकडे ठेवली आणि खुली बाजू पुढे सोडलेली आहे. खालच्या साईडला आपण 3 इंचाचा एक पॉइंट घेतलेला आहे. इथे बघा आणि 1.5 इंचाचा एक पॉइंट घेतला आहे. वरच्या साईडपर्यंत एक लाईन ओढली आहे 1.5 इंचापर्यंत. बंद बाजूने मी इथे 3 इंचाचा एक पॉइंट घेतला आणि दोन्ही पॉइंट हे जोडून घ्यायचे आहे सेप देऊन. खूप सोपी पद्धत आहे बाही कटिंग करायची. इथे बघा 1 इंचाचा सेप मी इथे घेणार आहे. इथे बघा पाकळीचा सेप किती सुंदर असा आलेला आहे. इथे बाही फिटिंगचं माप टाकलेलं आहे बघा. 6.5 बाही फिटिंग आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. 1.5 इंच 2 इंच आपण घेऊ शकतो इथे फिटिंगला. व्यवस्थित असं दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आहेत. आणि कटिंग करायचे आहे. आणि हाच एक्स्ट्रा कपडा राहिलेला असतो तो आपण जॉईंटसाठी वापरणार आहे. इथे बघा आता टक्स आपण इथे आखून घेणार आहे, जेणेकरून दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने छापा त्याचा उमटून घ्यायचा आहे. इथे बघा तुम्हाला दिसत असते. आता हे डार्क करून घ्यायचे आहेत. तुम्हाला कोणत्या ब्लाऊजची कटिंग बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की कळवा. याची स्टिचिंग पण मी करून दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. व्यवस्थित असे सर्व पॉइंट मी इथे डार्क करून घेत आहे. चला आता मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेऊया आपण. इथे बाहीसाठी आधी आपण कटिंग करून घेतलेला आहे. व्यवस्थित असा पुढचा कपडा ठेवून घ्यायचा आहे, कारण की आपली मोठी घडी असल्यामुळे आपल्याला कपड्यामध्ये खूप ॲडजस्ट करायचं असतं. काठाच्या बाजूला एक पट्टी ठेवलेली आहे. व्यवस्थित असं मेन फॅब्रिकवर ठेवून कटिंग करायचं आहे. एक्स्ट्रा अर्धा इंच कपडा ठेवायचा आणि कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला कोणत्या ब्लाऊजची कटिंग बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की कळवा. याचा स्टिचिंगचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करते. अशाच नवीन एका व्हिडिओसाठी नेक्स्ट टाईमला भेटूया. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा. तुम्हाला कोणत्या ब्लाऊजची कटिंग बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक नक्की करा. चला अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईमला भेटूया. बाय बाय.